गडचिरोली छत्तीसगड सीमावर्ती जंगल परिसरात माओवाद्यांच्या कारवायांना जबरदस्त हादरा देणारी मोठी कारवाई सुरक्षा दलांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि नारायणपूर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत माओवाद्यांचा गुप्त शस्त्र निर्मिती अड्डाच उद्ध्वस्त केला। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत पार पडलेल्या या धडक कारवाईमुळे माओवादी संघटनेच्या शस्त्रसाठा आणि घातपाताच्या योजनांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। नारायणपूर जिल्ह्यातील काकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंगल परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबविली असता जमिनीत लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य उघडकीस आले। यात इन्सास रायफल, सिंगल शॉट रायफल, 12 बोअर बंदुका, जिवंत काडतुसे, 25 किलो आयईडी स्फोटक, क्लेमोर, डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर तसंच बीजीएल सेल आणि लॉन्चरसह मोठ्या प्रमाणात घातक साहित्य जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे शस्त्रनिर्मितीसाठी वापरण्यात येणारी लेथ मशीन, मोटार ग्राइंडर, इन्व्हर्टर, बॅटरी आणि सोलर प्लेट सुद्धा पोलिसांच्या हाती लागल्यानं माओवाद्यांचा गुप्त कारखानाच उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा दलांना यश आलं। पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या संयुक्त मोहिमेमुळे सीमावर्ती भागातील माओवादी हालचालींवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यंत्रणेला यश मिळत आहे। सहभागी जवानांच्या धाडसी कारवाईचं सर्व स्तरावरून कौतुक होत असून ऑपरेशन अंतिम प्रहार आता माओवादी नेटवर्क संपविण्याच्या दिशेनं निर्णायक ठरत असल्याची चर्चा सुरू आहे। आनंद दहागावकर, जिल्हा प्रतिनिधी, लोकराज्य टीव्ही न्यूज, गडचिरोली।